तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये सर्वात पहिले सर्वधर्म सामूहिक विवाह मेळाव्याची सुरुवात आपल्या यवतमाळच्या डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांनी चालू केली आणि गेल्या 31 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलन यावर्षी 11 मे 2025 ला यवतमाळात कुठल्याही शाळेत अथवा धर्मशाळेत नाहीत तर यवतमाळच्या प्रसिद्ध अशा 5 स्टार हॉटेल विनेशन मध्ये संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी कुठलीही फी अथवा शुल्क नाही, म्हणजे पूर्णतः मोफत आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूवरांना कपड्याचा अथवा कुठलाही खर्च येत नाही. उलट वराला रेडीमेड शेरवानी, फेटा, शर्ट पॅन्टचा कापड, मुंडावड्या देखील, तर वधूला बनारसी शालू, साडी, 1 ग्रॅम सोन्याचं मंगलसूत्र, मोतीहार, चांदीचे जोडवे सोबत संसार उपयोगी भांडे देण्यात येतात. त्याच सोबत वधूची मेकअपची व्यवस्था चांगल्या ब्युटिशियन मार्फत केली जाते. वर वधू सोबत येणाऱ्या पाहुण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी जिलेबी, बुंदा आणि स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते. गेल्या 30 वर्षात आजपर्यंत या सोहळ्यातून कोणी उपाशी गेला असं झालं नाही. हा लग्न सोहळा हजारोंच्या साक्षीनं मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. या सोहळ्यात सर्वांना समान वागणूक दिली जाते. विविध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पाडला जातो. शासकीय नियमाची पूर्तता केल्यास मागासवर्गीयांसाठी 20,000 रुपये तर इतर मागासवर्गीयांसाठी 25,000 रुपये शासकीय अनुदान मिळू शकते. तर मग आजच नोंदणी करा. लक्षात ठेवा, या सोहळ्यात 108 जोडप्यांचा विवाह संपन्न होणार आहे. तेव्हा आपली निराशा टाळा आणि आवश्यक कागदपत्रासह आपलं नाव नोंदवा आणि या सोहळ्याचा लाभ घ्या. नाव नोंदणीसाठी पत्ता आहे डॉक्टर नंदुरकर विद्यालय, यवतमाळ. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलन दिनांक 11 मे 2025 ला यवतमाळात आयोजित केलेला आहे. मी सर्व वरवधूंच्या माता पित्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुला मुलींचे लग्न या विवाह संमेलनात करून सहकार्य करावे आणि याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.